ईश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. चुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरीत्मा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री हरी. आपलं सद्गुरु लक्षण चाललेलं आहे. समज सद्गुरु कसे असतात हे मुख्य चाललेलं आहे आपलं. सद्गुरूंची व्याख्या अनेक ठिकाणी आलेली आहे. याच्यात आपण काल जे पाहिलं की फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेरा अनाथांचे. आपण काल याचा थोडा विचार केला होता की तत्त्वम असी हे मुख्य शब्द आहेत. प्रत्येक शब्दाचा अंतर उलगडून दाखवतात असं अजिबात नाही. व्यावहारिक शब्दातले दाखवायची गरज नाही. जे परमार्थातले मुख्य शब्द आहेत, महावाक्य मुख्य आहेत. 4 वेदांमध्ये प्रत्येक वेदात एक याप्रमाणे महावाक्य आहेत 4. आणखीन ती सगळी वाक्य जी आहेत ती जीव आणि ब्रह्म एक आहे असं आपल्याला सांगतात. त्यालाच महावाक्य म्हणतात. वेदामध्ये खूप सांगितलेलं आहे. पण महावाक्य ज्याला म्हणतात त्याच्यात जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगितलेलं आहे. बाकीची जी वाक्य आहेत ब्रह्मासंबंधीचं वर्णन करणारी, जीवाबद्दलचं वर्णन करणारी, वेगवेगळ्या त्याच्यासाठी प्रक्रिया सांगणारी, ती सगळी अवांतर वाक्य असं म्हटलं जातं. आणि वेद हे अंतिम प्रमाण मानण्यात येतं आपल्या इथे. त्याच्या पलीकडे जे आहे वेदविरहित जे जे केले ते ते अवघे व्यर्थ गेले. त्याला पाषांड मत असं समर्थ म्हणतात. म्हणून ते जी महावाक्य आहेत त्यातला हे तत्त्वम असी हे जे वाक्य आहे हे उपदेश महावाक्य असं म्हणतात. कारण ह्याच्यात श्री गुरु शिष्याला उपदेश करतात. श्वेतकेतू नावाचा शिष्य होता. आणखीन त्याला त्याच्या वडिलांनी अनेक प्रयोगांद्वारे ते तू कसा आहेस, ब्रह्म कसं आहे हे समजावून सांगितलं. आणि दरवेळी त्यांनी तत्वम असे श्वेतकेतो असं सांगितलं होतं की असं जे ब्रह्म आहे ते तू आहेस. पण मग असं ब्रह्म म्हणजे कसं आहे जे सगळीकडे व्यापून आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. दरवेळी त्यांनी प्रयोग केले, दरवेळी त्यांनी उदाहरण दिलंय. व्यापकतेचा छान उदाहरण आहे. म्हणजे आपल्याला देखील विचार करून ब्रह्म व्यापक कसं आहे विचार करायला लावणार आहे. आपल्या साधनेच्यासाठी चांगलं आहे. म्हणून ते उदाहरण सांगते की त्यांनी सांगितलं पाणी घेऊन ये पातेलभर. मीठ आणायला सांगितलं. त्या पातेलीत ते मीठ घालायला सांगितलं आणि ठेवून दे म्हणाले. नंतर दुसऱ्या दिवशी परत बोलवलं. ते पातेलं आण म्हणाले. आणलं त्यांनी. त्यातल्या तळातलं पाणी चाखून बघ कसं आहे, खारट आहे. मधलं पाणी चाखून बघ कसं आहे, खारट आहे. वरचं अगदी बघ खारट आहे. पण मीठ मला काढून दे. नाहीये. पूर्ण पाण्याला त्या मिठाने आता व्यापलेलं आहे. ते आता वेगळं करता येत नाहीये. पाण्यामध्ये मीठ जसं पूर्ण व्यापून राहिलं, अत्यंत सूक्ष्म रूपात व्यापून राहिलं, त्याला वेगळेपणाने दाखवणं शक्य नाहीये. तसा आत्मा, तसं ब्रह्म सगळीकडे व्यापून असतं. ते वेगळेपणाने दाखवता येत नाही. अत्यंत व्यापक, अत्यंत सूक्ष्म असं ते आहे.
सूक्ष्मतेचं आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे त्याच्यात. हे श्रीगुरूंचं काम आहे. श्रीगुरु त्या श्वेतकेतूला, वडील त्यावेळेस श्रीगुरूंच्या जागी होते, त्या श्वेतकेतूला त्याला समजेपर्यंत वेगवेगळी उदाहरणं देऊन समजावून सांगतात. पुढून शब्दाचे अंतर, ते तू कसा आहेस, ते ब्रह्म कसं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी हे सगळे प्रयोग केले. एक त्यांनी उमराच याचं वडाचं बी आणायला सांगितलं. घेऊन आला तो वडाचं फळ, उघड म्हणाला. काय आहे? अनेक सूक्ष्म बी आहेत, खसखशी सारख्या. म्हणे त्यातली एक घे, आणखीन ती तोड. अगदी लहान ती बी, ती त्याने तोडली. आत काय दिसतंय? काही नाही म्हणाला. या काही नाही असं वाटतंय तुला, पण त्यातूनच एवढा मोठा वटवृक्ष निर्माण झाला की नाही. ब्रह्म नाही असं वाटतं, इतकं ते सूक्ष्म आहे. पण त्याच्यामुळेच हे सगळं जग निर्माण होत आहे. आणि ते ब्रह्म तू आहेस, तत्वमसी. अशा पद्धतीने त्यांनी अनेक प्रयोगांच्या द्वारे 7-8 प्रयोग केले त्यांनी हे. आणि त्याच्याद्वारे त्यांनी तू ब्रह्म कसा आहे, ब्रह्म कसं आहे, हे सगळं समजावून सांगितलं. शिष्याला समजेपर्यंत त्यांनी ते सांगितलं. ते कंटाळत नाही. अरे मी तुला एकदा सांगितलं ना, अजून नाही का तुला कळलं? ठीक आहे, नाही ना कळलं, सांगतो. परत परत ते समजेपर्यंत आपल्याला सांगत राहा. त्या बाबतीत त्यांना अजिबात कंटाळ येत नाही. कारण शिष्य कधी आपल्यासारखा होईल, कधी त्याला अनुभव येईल, हा त्यांना घाई असते. शिष्यापेक्षा त्यांनाच वाटत असतं की यांनी लवकर आपल्या पदाला येऊन मिळावं. कोडून शब्दाचे अंतर म्हणजे काय आहे, तर त्या शब्दाचा हा सगळा जो अर्थ आहे, लक्षार्थ आहे, वाच्यार्थ आहे. वाच्यार्थ लक्षार्थ आपण काल विचार केला की बोलताना स्पष्ट दिसतोय जो अर्थ, तर तो एक असतो, आणखी त्याचा लक्षार्थ वेगळा असतो. आता या पानावरती बसा, सांगतो आपण. आपण काय त्या ताटावरती कधी बसतो का? आपण ताटाच्या शेजारी बसतो, पाटावर बसतो. म्हणजे बोलताना वाच्यार्थ काय होता? पानावर बसा. पण आपल्याला काय कळलं त्यातनं? पानाच्या शेजारी ताट आहे, पाट जो आहे, सतरंजी जी घातली आहे, आसन, त्याच्यावरती येऊन बसायचं, जेवणासाठी यायचं, हे आपल्याला कळलं. म्हणजे आपण न विचार करता लक्षार्थ आपल्याला ताबडतोब तिथे कळला. पण तत्वम असी हे जे महावाक्य आहे, तिथे असा लक्षार्थ पटकन लक्षात येत नाही. ते म्हणजे काय आहे? तर ते म्हणजे ब्रह्मचैतन्य आहे, पण त्याचा वाच्यार्थ जो आहे तो ईश्वर चैतन्य आहे. ईश्वर चैतन्य म्हणजे काय आहे? ईश्वर कसा बनलाय आपण एकदा पाहिलेलं होतं की ब्रह्मावरती मायारूप म्हणजे जाणीवेचा तरंग उठला, आणि त्या तरंगामध्ये तो स्वच्छ तरंग होता, शुद्ध सत्वगुणाचा. त्याच्यात त्या ब्रह्माचा ज्ञान प्रकाश फाकला. आता ह्या ज्ञान प्रकाशामुळे तो जो तरंग होता, ती जी जाणीव होती, तिचं नाव माया, तिला वाटायला लागलं की मी ज्ञानी. ते एक वेगळी जीव तिथे पहिला तयार झाला, ज्याला आपण ईश्वर म्हणतो. ज्याच्यात ब्रह्म, ती माया, आणखीन तो ज्ञान प्रकाश ज्याला चिदाभास म्हणतात, असे 3 मिळून ईश्वर होतो. त्यातलं मुख्य काय आहे? माया जड आहे. मुख्य जे आहे तर ते चैतन्य आहे. म्हणून ईश्वर चैतन्य असं म्हणण्यात येतं. ते म्हटल्यानंतर ईश्वर चैतन्य, तू म्हटल्यानंतर जीव चैतन्य. जीवाची पण आपण व्याख्या पाहिली होती की बुद्धी, तत्वगुणाची बुद्धी, त्याच्यात पडलेला ज्ञान प्रकाश आत्म्याचा, आत्मान ब्रह्म एकच आहे. आणखीन आत्मा म्हणजे आत्मचैतन्य, ती जड बुद्धी, आणि बुद्धीत फाकलेला तो ज्ञान प्रकाश, असं 3 मिळून.
मग आता मुख्य काय आहे याच्यातलं? प्रकाश कोणाचा आहे? चैतन्य. चैतन्य मुख्य आहे. म्हणजे जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य याच्यातला जीवाचा भाग काढून टाकायचा. बुद्धी काढली की त्यातला तो प्रकाश गेला, माया काढली की तिच्यातला प्रकाश गेला, उरलं चैतन्य. ती एकरूपच आहेत, ती ब्रह्मरूपच आहेत. हा त्या तत्वम असीचा अर्थ आहे. म्हणजे लक्षार्थ जे आहे तर ते ब्रह्मचैतन्य आणि जीवचैतन्य म्हणजे आत्मचैतन्य, आत्मा, हे लक्षार्थ आहे. आणि ती एकरूप आहे, ते तू आहेस, असा ह्या तत्वम असीचा अर्थ आहे. सद्गुरू आपल्याला हे उलगडून सांगतात. ते कसं आहे ते सांगतात. आणि हे सांगितल्यानंतर शिष्य त्या दृष्टीने विचार करायला लागतो. वस्तू दाखवी निजसार म्हणजे जी माझा सार आहे, माझ्या स्वरूपाचं स्वरूप काय आहे? देह, बुद्धी नाही. सार सगळं जे आहे ते चैतन्य आहे. चैतन्य नसलं तर काय होतं? देह पडतो, जाळून टाकला जातो. चैतन्य आहे म्हणून देह चेतन वाटतो. शंका एक घेण्यासारखी आहे की ब्रह्मचैतन्य तर सगळीकडे आहे म्हणून आत्ताच सांगितलं, मग देहातलं चैतन्य कुठे गेलं? देह आहे की चैतन्य आहे, पण जीव चैतन्य जात, सूक्ष्म देह जातो, प्राण जातात, प्राणांच्या बरोबर सूक्ष्म देह जातो. आणखीन सूक्ष्म देहामध्येच हा चिदाभास असल्यामुळे बुद्धीमध्ये असतो, तो ऍडिशनल प्रकाश नाहीसा होतो. सामान्य चैतन्य राहतं, पण जास्तीचा प्रकाश नाहीसा होतो. आता इथे पश्चिमेकडे माझ्या इथे खिडकीतनं छान कवडसा आलाय, पण आधी सूर्यप्रकाश होताच तिथे, त्याच्यावरती जास्तीचा हा प्रकाश पडलाय. तो प्रकाश कोणाचा आहे? सूर्याचाच आहे. आधीचं काय आहे? सूर्यप्रकाश सूर्याचाच आहे. पण तिथे तो जास्तीचा प्रकाश पडला. का पडला? तिथे खिडकी आहे, आणखीन खिडकीला सगळी बाजूने मी पडदे सोडलेले नाहीये. त्याला चेहऱ्यावरती उजेड यायला हवा ना, तुम्हाला मी दिसायला हवे ना. त्यामुळे पडदा उघडा ठेवला थोडासा, आणि तो उघडा जो ठेवला त्या फुटीतनं हा प्रकाश आत आला. आपण कवडसा म्हणतो त्याला. कोणी कवडसा म्हणतं, कोणी कवडसा म्हणतं, एकूण एकच आहे. मग तो प्रकाश जो आहे तो सूर्याचाच प्रकाश आहे. आता सामान्य प्रकाश सगळीकडे खोलीत पसरलेला आहे, तो सूर्याचाच प्रकाश आहे. केवळ पडदा सारला की तो जास्तीचा प्रकाश नाहीसा होईल ना. तो कुठे गेला का? अजिबात नाही. तो मूळचा सूर्याचा आहे, सूर्याचाच सूर्यरूपच आहे तो. तसा हा जो प्रकाश आहे खोलीतला आत्ताचा सामान्य प्रकाश पाकलेला सगळीकडे, तो देखील सूर्याचाच आहे. तो फक्त विशेष आहे, जास्तीचा आहे. ते बंद केल्याबरोबर तो नाहीसा झाला. तसा आपल्यातला चिदाभास जो असतो तो बुद्धी बरोबर नाहीसा होतो. बुद्धीमध्ये आहे ते प्रतिबिंब. बुद्धी गेली की तो नाहीसा होतो, आणि त्याच्यामुळे जे देहाला चैतन्य आलेलं आहे ते नाहीसं होतं. जर का केवळ ब्रह्मचैतन्याच्यामुळे चैतन्य येत असतं तर दगडात देखील आहेच ना तो. मग दगड देखील हल्ला असता, चालला असता. चैतन्य सगळीकडे आहे, ते चालत नाही. ह्याला कारण तिथे चिदाभास नाहीये, तिथे बुद्धी नाहीये, तिथे अंतःकरण नाहीये. आणि अंतःकरण नसल्यामुळे तिथे ज्ञान प्रकाश घेतला जात नाही, आणि म्हणून तिथे चैतन्य वेगळं येत नाही. वस्तू जी आहे, परमार्थ वस्तू म्हणा, ब्रह्मवस्तू म्हणा, त्याला वस्तू म्हणतात. वसती इति, म्हणजे जी कायम आहे, राहते, ती वस्तू. आपण कुठल्याही गोष्टीला वस्तू म्हणतो, ती तात्पुरती असते. पण ब्रह्मवस्तू जी आहे तर ती कायमची आहे. आणि ही ब्रह्मवस्तू कशी आहे ती आपल्याला सद्गुरू वेगवेगळ्या पद्धतीने समजावून देतात, आणि ती तू कशी आहेस हे पुन्हा पुन्हा सांगतात.
असं जे सांगतात, असं जे करतात, तोच गुरु माहेर अनाथांचे. मी अनाथ आहे आज. का अनाथ आहे? सनात नाही म्हणून. सनात नाही म्हणजे काय? मला नाथ नाही. नाथ नाही म्हणजे मी स्वतःला वेगळी समजते आहे. वास्तविक मीच परब्रह्म आहे. पण मी स्वतःला एक जीव समजते, देहा एवढी समजते, म्हणून मी अनाथ झालेली आहे. पण सद्गुरू आपल्याला सनात करतात. नुसतं सनात नाही, आपल्याला वस्तुरूप करतात, चैतन्य रूप करतात. अनुभवाला ते प्रत्यक्ष आणून देतात. जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वच्चन मात्रे. जीव एकदेशी म्हणजे देहा एवढा. स्वतःला काय समजतो? मुंगी समजेल की मी एवढी आहे, हत्ती समजेल मी एवढा आहे. जाडा बारीक लहान मूल प्रत्येक जण स्वतःला आपल्या देहा एवढं समजत जात. तेवढंच लिमिटेड आहे का? एक देशी म्हणजे तेवढ्याच देशात राहणार. सरळ अर्थ आहे अगदी त्या. तयास ब्रह्मची करी रोकडे. ब्रह्म बृहत वर्ण आलेला आहे, व्यापक, फार मोठं. तर जो स्वतःला एवढासा समजतोय त्याला पूर्ण व्यापक केलेलं आहे आता. सद्गुरूंचं जे शब्द होते ते ब्रह्म तू आहेस, त्याचा जेव्हा अनुभव येतो त्यावेळी तो जो जीव होता तो पूर्णपणे त्या ब्रह्माच्या सारखा होतो. सारखाने ब्रह्मरूपच होतो, स्वतः ब्रह्म होतो. मग तो दिसत नाही का? असं होत नाही. कारण देहाला प्रारब्ध आहे. प्रारब्धामुळे देह आपल्याला मिळाला. त्यामुळे ते संपेपर्यंत हा देह राहणार आहे, हा जीव राहणार आहे. ज्यामुळे हा जीव राहतो त्याला अविद्यालेश म्हणतात. जरी अविद्या संपते, ज्ञान झाल्यानंतर ते अज्ञान जात, पण लेश राहतो प्रारब्ध रूपाने. आणखीन त्यामुळे प्रारब्ध असेपर्यंत हा जीव आपल्या ह्या संसारात राहतो. पण त्याचं संसार साकड, संसाराचं जे संकट आहे, जो दुःख आहे, त्रास आहे, त्या सगळ्यात एका त्या वचन मात्रे तेवढ्या फक्त शिकवणीतनं त्याची सुटका करतात. तेवढी शिकवण आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यद उत्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. शंकराचार्यांचा हा वचन प्रसिद्ध आहे की कोट्यवधी ग्रंथात जे सांगितलेलं आहे ते मी अर्ध्या श्लोकात सांगतो. काय? ब्रह्म सत्य आहे, जीव मिथ्या, जीव ब्रह्मरूप आहे, जग मिथ्या आहे. बस इत्येषा परमार्थता. परमार्थ म्हणजे एवढाच आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक प्रक्रिया, अनेक विचार, विचारांच्या पद्धती, काय काय आपण करतो. कर्म मार्ग, योग मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, सगळे मार्गांचा विचार आपण करतो. कशासाठी? फक्त मी ब्रह्म आहे हे जाणून घेण्यासाठी, सुखरूप होण्यासाठी, आनंदात जगण्यासाठी. आहे थोडं, पण जन्मोजन्मीचे संस्कार जे असतात आपले ते दूर करायला फार वेळ लागतो. सगळीकडनं आपल्याला विषय वगैरे ओढत असतात. विषय व्याळे मिठी विधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. माऊलींचं फार सुंदर उभी आहे की विषयरूपी जो सर्प आहे त्यांनी मिठी घातलेली आहे. त्यांनी इतकं गुंडाळून टाकलेलं आहे की मी जीव ताठ होऊन गेलो, म्हणजे ताठरला म्हणजे जवळजवळ मृतप्राय झालाय आता. त्याचं जे विष आहे, काय हे विष? हे जग सत्य आहे, माझ्या भोगांसाठी आहे, हे विष आहे त्यातलं. तो सर्प जो आहे विषय रूप, तो निर्विष होऊन जातो त्यातलं सत्यत्व गेल्यानंतर, आणि जीव सुटतो.
आता जे म्हटलं की जीव एकदेशी बापुडे तयासी ब्रह्मची करी रोकडे, केवळ एका शब्दानी तत्व असी. एका शब्दाने म्हणजे त्याच्या मागे खूप तत्वज्ञान आहे. का ते आपल्याला समजावून सांगायला लागतं. का समजावून सांगायला लागतं? अनेक जन्मींचे आपल्यावरती दृढ संस्कार आहेत. अत्यंत दृढ झालेले संस्कार आहेत की असं असणंच शक्य नाही. मी कशी काय एवढं व्यापक ब्रह्म म्हणताय तुम्ही, अनंत कोटी ब्रह्मांडांना गवसणी घालणार म्हणताय, मी कशी असेल? मी तर एवढीच आहे. पण तू एवढी नाहीयेस, जग खरं नाहीये, तू ब्रह्मरूप आहेस. हे श्री गुरु आपल्याला समजावून सांगत असतात. म्हणून जे वेदांचे अभ्यंतरी जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. तेच चाललंय, शब्दाच्याच बद्दल चाललंय की वेदांच्या मध्ये काय सांगितलेलं आहे. वेद कशासाठी निर्माण झालाय? ज्ञान. वेद हे शब्द राशी आहेत, त्यांच्याकडे आत्मज्ञान, त्यांच्यात शाब्दिक ज्ञान भरलेलं. ते जे शब्दाचं ज्ञान आहे, त्याच्याबद्दलच्या ज्या प्रक्रिया आहेत, त्याच्या मागचं जे उदाहरण म्हणा, हे सगळं जे आहे, तर ते त्या त्या शिष्याला भरवतात. अपत्यापरी, लहान मुलाला जसं हे करावं, शिष्य श्रवणी कवळ भरी, मुखात घास घालतात ना, हा शब्दांचा घास आहे, हा त्याच्या कानात भरवतात. वेदांच्या अभ्यंतरात वेदांमध्ये काय काय सांगितलेलं आहे? तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे की वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाचे साधला, विठोबाचे शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. वेदांचं सार काय आहे? नाम. नाम काय आहे? तो जो नामी आहे म्हणजे परब्रह्म आहे, तोच आहे, दुसरं काही नाहीये. दुसऱ्या ह्यांच्या माऊलींच्या ह्याच्यात पण आहे की सच्चिद का नाही, गाथेतच आहे सच्चिद आनंदाच्या बद्दल आहे की ते सार आहे सगळ्याच. आणखीन हे श्री गुरु आपल्याला कानात हळूहळू घास भरवतात. हळूहळू भरवतात म्हणजे काय? सहाय ओझे त्यास तेची देऊ. जेवढं आपल्याला पेलताय तेवढं आपल्याला सांगतात. एकदम जर का आपल्याला कोणी सांगायला लागलं तत्वमसी, काही पत्ता नाहीये. आत्ताशी कुठे देवाला नमस्कार, देवाची पूजा, नामस्मरण वगैरे करायला लागलेली. आणि त्याच्यात जर का एकदम ब्रह्मज्ञानाचा आणि हे असं करा असा उपदेश झाला तर पेलणार नाहीये. लहान मुलांना जसा छोटा छोटा घास भरवतात, तसं श्री गुरु त्याला पेलतील तेवढंच सांगतात. त्याचा विचार पक्का झाला की पुढे जातात. उपनिषदात एक छान कथा आहे इंद्र आणि विरोचनाची. दोघही, विरोचन म्हणजे बळीचे वडील, प्रल्हादाचा मुलगा, बहुतेक थोडक्यात राक्षसांचा राजा, त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायची इच्छा झाली. स्वाभाविक आहे, प्रल्हाद वडील होते, त्यालाही ज्ञान आपल्याला व्हावं वाटलं. इकडे इंद्रांच्या राजा, देवांच्या राजाला, इंद्रालाही तेच वाटत होतं की आपल्याला ज्ञान व्हावं. दोघही पोचले बृहस्पतींकडे. देवगुरु बृहस्पती म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला हवाय ना ज्ञान, 120 वर्ष तपश्चर्या करत थांबायचे. दोघांनी केली, व्यवस्थित तपश्चर्या केली, विचाराची तपश्चर्या, शारीरिक तपश्चर्या, आणि गेले. दाढी वाढलेली, केस वाढलेले, मळलेले. गुरूंनी सांगितलं की जा जरा स्नान करा, जरा दाढी बिडी ट्रिम करा, व्यवस्थित व्हा, चांगले कपडे घाला,
अलंकार घाला, आणखीन या माझ्याकडे. दोघांनी त्याप्रमाणे केलं. मुकुट बिकुट सगळं व्यवस्थित घालून ते हजर झाले. बृहस्पती म्हणाले की हा तलाव आहे, त्याच्यात जरा डोकवा बरं. दोघंही डोकावले. काय दिसतंय? आम्ही दिसतोय. उत्तम अलंकार धारण केलेले, उत्तम वस्त्र धारण केलेले, असं मी दिसतोय. बृहस्पतीने सांगितलं की तेच ब्रह्म आहे. दोघं खुश झाले. मला ब्रह्म कळलं आणि आपापल्या गावी जायला निघाले. विरोचन पोचला. लोकांना सांगितलं की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः वगैरे. खाओ पिओ जिओ, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. चार्वाक मत जे म्हणतात ते हे आहे, तिथे निर्माण झालं ते. इंद्र निघाला जायला. त्याला प्रश्न पडायला लागले की ब्रह्म तर मरत नाही, देह मरतो. ब्रह्माला विकार नाहीये, देहाला विकार आहे. मग हा देह म्हणजे ब्रह्म कसं असेल? विचार. कोणाला कसं किती पेलतं त्यावेळेस हे आहे. दोघांना एकच सांगितलं, पण एकाने विचार केला आणि तो परत आला. परत आल्यावरती मग त्यांनी शंका सांगितली. त्याच्यावरती मग बृहस्पतींनी प्राण म्हणजे ब्रह्म, मन म्हणजे ब्रह्म असं करत करत दरवेळी 120 वर्ष तपश्चर्या करायला लावली. आणखीन दरवेळे ह्या पद्धतीने सांगत गेले. पुन्हा पुन्हा इंद्र परत फिरायचा. पुन्हा पुन्हा लक्षात यायचं की ही गोष्ट ब्रह्म असणं शक्य नाहीये, ह्या अचेतन आहेत, ह्या कायम टिकणाऱ्या नाहीयेत. मग ब्रह्म कसं असेल? म्हणून तो दरवेळी परत यायचा. मग शेवटी त्याला 31 वर्ष तपश्चर्या करायला सांगितली. आणि मग हे जे चैतन्य आहे ते ब्रह्म आहे म्हणून उपदेश केला. म्हणजे शिष्याला किती सांगायचं. लहान मूल जसं असतं की त्याला एकदम पुरणाची पोळी नाही बाळाला भरवता येत, त्याला आपण मऊ भातच देतो ना खायला. त्याला पचणार नाहीये ती. तसं त्याला जेवढं पचतं तर तेवढंच त्याला दिलं जातं. त्याला सगळं दिलं जात नाही. शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. त्याला तेवढेच शब्द सांगितले जातात जेवढे त्याच्या त्यावेळच्या स्थितीला पेलू शकतात. वेदशास्त्र महानुभाव पाहता एकचे अनुभव, तोची एक गुरु राव ऐक्य रूपे. जे आता श्री गुरु आहेत ते जीवनमुक्त आहेत. त्यांना वेद शास्त्र आणि अनुभव ऐक्यतेचं आणि म्हणून एका ठिकाणी म्हटलेलं आहे. वेदांनी जे सांगितलेलं आहे ते शास्त्रात आहे. काय सांगितलंय वेदांनी? जीव ब्रह्म आहे. शास्त्र काय सांगतं? तेच सांगतं. वेगवेगळ्या प्रक्रियांच्या साह्याने आपल्याला ते सिद्ध करून देतं. आणि त्या प्रक्रियांच्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाणं शक्य होतं. प्रक्रिया म्हणजे एक प्रकारे साधनांचा रस्ता आहे. मगाशी जे इंद्राला त्यांनी सांगितलं होतं बृहस्पतींनी की तू प्राण आहेस म्हणजे तू देह नाहीस, मग हा विचार करायचा. अशा पद्धतीने सतत जात राहतो. हा विचार आहे. आणखीन हा शास्त्रात जास्त स्पष्ट केलेला आहे. वेद एखादा शब्द सांगतात मी सोडून देतात. शास्त्र त्याचा विस्तार करतं. आपल्याला पेलेल ह्या पद्धतीने ते प्रकट करतं. ते शास्त्र आहे. आणखीन मग तो अनुभव प्रत्यक्ष कसा आहे, जे शास्त्रात सांगितलंय, जे वेदात सांगितलंय, त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्याला त्रिविध प्रचिती असं म्हणतात. वेद, गुरु, आणखीन मी स्वतः यांना जे सांगितलेलं आहे तर
जे वेदात सांगितलंय, जे गुरु अनुभवून सांगतात, तोच मला अनुभव येतो. ह्याला त्रिविधा प्रचिती असा समर्थांनी शब्द वापरलेला आहे. आणि इथे तेच सांगितलंय की एवढ्या सगळ्यामध्ये जो अनुभव आहे त्याच्यात काहीही फरक नाही. आणि श्री गुरु त्या प्रत्यक्ष अनुभवाचं आपल्याला एक प्रकारे पर्सोनिफिकेशन म्हणूया, ते तो अनुभव प्रत्यक्षात जगलेले आहे. तत्वज्ञान केवळ नाहीये आता, केवळ शाब्दिक ज्ञान नाहीये, ते प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान आहे त्यांना. मोक्ष म्हणजे काय हे त्यांना प्रत्यक्ष अनुभवात आहे. आनंद रूपता, प्रसन्नता हे त्यांच्या अनुभवात आहे. देखे अखंडित प्रसन्नता अथिली जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. कशाला त्यांना दुःख होणार आहे? होणंच शक्य नाहीये. असे गुरु आहेत की ज्यांचं ऐक्य सिद्ध झालेलं आहे. संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित टवाळी करूच नेणे. शब्द सांगितले, शिष्याला त्याचा उपदेश केला, पण केवळ उपदेश करून उपयोग नसतो, वागण्यात तो उतरायला लागतो. सत्कर्म, सदाचार, सद्वासना, सद्विचार हे सगळं लागतं. ते लागत नसतं तर सोपं होतं, पण हे सगळं लागतं. स्वधर्म आदरे प्रतिपाळी, स्वधर्माचं आचरण हे एक काय म्हणूया अट आहे. व्यवस्थित केलं गेला पाहिजे आपला. काय आहे स्वधर्म म्हणजे? समर्थांनी स्वधर्माची फार सुंदर व्याख्या केली आहे. सकळ धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. स्वस्वरूपात राहणं, अखंड तिथे स्थित असणं, स्वस्वरूपानुसंधान असं त्याला म्हणतात. हा स्वधर्म आहे आपला. पण तिथपर्यंत जाण्यासाठी बाकीचे स्वधर्म आधी पाळायला लागतात. कन्या म्हणून आई वडिलांच्याकडे, पुत्र म्हणून आई वडिलांच्या बद्दल सगळ्या जबाबदाऱ्या प्रेमाने नीट पार पाडणं हा स्वधर्म आहे. पत्नी म्हणून, आई म्हणून जे काय करायचं असतं ते प्रेमाने आपल्या कपॅसिटीच्या इतकं पूर्णपणे. इथे कोणीही ऋण काढून सहन करायला सांगत नाही. आपल्या कपॅसिटी प्रमाणे ते आपण व्यवस्थित करायचंच. मुलं मागायला लागले की मला मॅक वगैरे हे द्या, लॅपटॉप. आपल्याला पेलत नसलं, नाही द्यायचा. त्याच्यासाठी कर्ज काढायची गरज नाहीये. फास्ट असतो तो मान्य आहे. पण तेच काम बाकीच्या ह्याच्यात होतं ना. अँड्रॉइड फोननी काम होतं ना, त्याच्यासाठी आयफोन कशाला हवाय? आपल्याला जे पेलेल ते द्यायचं असतं. गरज आहे हल्ली, ठीक आहे, स्मार्टफोन द्यायचा. पण पेलेल तो देता येतो ना. 10-15 हजाराच्या फोनमध्ये पण तेवढंच काम होतं जेवढं 1.5 लाखाच्या 2 लाखाच्या फोनमध्ये होतं. म्हणून आपल्याला पेलेल आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करून जे काय शक्य आहे तेवढं सगळं करायचं. आणि ते करताना पहा मी तुझ्यासाठी एवढं केलं, हे असं काहीही नाही. ते कर्तव्य असतं आपलं. कर्तव्य कधीतरी संपतं हे पण लक्षात घ्यायला लागतं. नाहीतर मुलं मोठी झाली आणि तरी आपल्याला वाटतं की आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य कुठेतरी संपतं. हे जे कर्तव्य असतं त्याच्या हद्दी आपल्याला नीट जाणून घ्यायला लागतात व्यवहारात. आपण एकत्र राहत असलो, आपलं मदत करणं कर्तव्य आहे, प्रश्नच नाहीये. जे काय लागेल ते करायचंय. पण नातवंड ही आई वडिलांची जबाबदारी असते. त्यांना शिकवायला जायचं कारण नसतं आपल्याला. सतत शिकवणं
किंवा मुलांना सांगणं की काय तुम्ही संस्कार करत नाहीत, आमच्या काळी असं नव्हतं. आजचा काळ इतका बदललेला आहे की त्यांच्या पद्धतीने त्यांना जाऊन द्यायचं असतं. ती नातवंड आपली म्हणजे त्यांची मुलं ही त्यांची जबाबदारी असते हे आपण लक्षात घेत नाही. आपला काळ इतका वेगळा होता की त्या काळानुरूप आज चालत नाही. स्वधर्म आहे. अगा जो स्वधर्म आपुला, तोच पाहिजे प्रतिष्ठेला. स्वधर्म जो आहे तर त्याप्रमाणे जायला पाहिजे. मग स्वधर्म काय आहे? तिथे मदत करणं वेळप्रसंगी. त्याच्याबद्दल कुठलीही अपेक्षा न ठेवणं. मुलांचे शिक्षण म्हणा, सगळं व्यवस्थित करणं. त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं. संपलं कर्तव्य माझं. त्याच्यानंतरचं जे आहे, तर ते मग आटापिटा करून आपलं सगळं बाजूला ठेवून असं करायची गरज नसते. गरज जेवढी आहे तेवढी नक्की करायचं आहे. तिथे राहतोय म्हटल्यावर मदत नक्की करायची आहे. पण त्यांच्यात गुंतायचं नाहीये पुढे. आपल्याला आपली त्यांना गरज राहत नाही पुढे. ते त्यांच्या विश्वात राहतात. जेव्हा मुलं शाळा कॉलेजात जायला लागतात ना, तेव्हाच आपली गरज त्यांना नसते. संपलेली असते त्यांच्या ह्याच्यात. कारण त्यांचं सगळं विश्व बदललं. म्हणजे आपण जर का त्यांच्यात परत अडकत राहिलो, त्यांना शिकवत राहिलो, तर सांगतात की सांगितलंच आई तुम्हाला. मी बघते काय करायचं ते. सांगतील की नाही? का ऐकून घ्यायची वेळ आली? मी पुन्हा सांगत राहते म्हणून. शेवटी मुलं जेव्हा 16-18 वर्षाची होतात, त्यावेळी त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जाऊन द्यायला लागतं ना. आपला स्वतःचा विचार करावा. जेव्हा आपण 18-20 वर्षाचे होतो, आपल्याला वाटत होतं की नाही आपल्याला कळतंय आता आपलं हित कशात आहे ते. आपल्याला नक्की तसं वाटत होतं. पुढे आपण आपले संसार देखील करायला लागलो. पण आपण मध्ये ढवळाढवळ करायला जातो. अगदी मुलं 40-50 वर्षाची झाली तरी त्यांना शिकवायला जातो. कसे ऐकून घेतील? हा उपयोग नाही. स्वधर्म आदरे प्रतिपाळी. आदर आहे. योग्य पद्धतीने हा स्वधर्माचं पालन करायचं आहे. नाहीतर आपण दुःखी होतो. आपला वेळ जो असतो तो फुकट जातो. आपला वेळ सत्कारणी लावावा, नामस्मरणात लावावा. श्री गुरु आपल्याला हे शिकवतात सर. वेद विरहित टवाळी करूच नेणे. वेद बाह्य वर्तन करू नये. बेजबाबदारी आहे ती. तिथे जबाबदारी जी आहे तेवढी व्यवस्थित करायची, उत्तम करायची, पण त्याच्या पलीकडे जायचं नाहीये. आणि वेदाच्या विरोधी कधीही वागायचं. विधी निषेध वेदात सांगितलेले. त्याचं तुकाराम महाराजांनी अतिशय थोडक्यात वेदांनी जे सांगितलंय ते सांगितलंय. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा असे ते म्हणतात. येरांनी व्हावा भारमान. काय अर्थ आहे वेदांचा? विधी कुठचे आहेत, निषेध कुठचे आहेत? स्वधर्म जो आहे तो विधी निषेधांचे पालन करत आहे. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मजच देऊन जाळीत कर्मफळे. किती थोडक्यात माऊलींनी सांगितलेलं आहे. जे विधी म्हणजे असं करावं म्हणून सांगितलंय ते पालन करायचं. जे करू नका म्हणून सांगितलंय निषेध, ते टाळायचं. आणखीन सगळी कर्माची फळं मला अर्पण करत जायचं. बास. थोडक्यात संपूर्ण कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. बसल्या जागी नामस्मरण करा, आई वडिलांची सेवा करा, खोटं बोलू नका. विधी आहेत, काही निषेध आहेत. खोटं बोलू नका निषेध आहे, सॉरी. परस्त्री, परधन, परनिंदा निषेध आहे. हे असे निषेध मी विधी हे सगळे पूर्णपणे पालन करून राहायला लागतो. निंदा किती आवडताय आपला गोष्ट, जाऊन द्या.
श्री गुरु आपल्याला हे शिकवतात. वेद विरहित टवाळी करूची नेणे. ते स्वतः करत नाहीत, आणखीन शिष्याला त्यांच्या वागण्यातनं आदर्श दाखवतात. आधी केले मग सांगितले असं असतं त्यांचं. संदेह निशेष जाळी. अनेक शंका आपल्याला असतात. परमार्थात ब्रह्म दाखवता येईल असं नाहीये, ईश्वर दाखवता येईल असा नाहीये. आपण मूर्ती फक्त पूजतो, म्हणजे प्रतिकात्मक आपलं असतं. मग त्याच्याबद्दल आपल्याला शंका येऊ शकतात, प्रक्रियांच्या बद्दल शंका येऊ शकतात. कुठलीही शंका शिल्लक राहून देत नाही. जी शंका येईल त्याचं व्यवस्थित निरसन करतात. कारण शंका जेव्हा मनात असते ना, त्यावेळी ज्ञान होत नाही. स्थिर ज्ञान होणार नाही जोपर्यंत मनात शंका आहे, संशय आहे. म्हणून गीतेमध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया म्हणून सांगितलेलं आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना म्हणून पुढे म्हटलंय की ते ब्रह्मज्ञान जर का जाणून घ्यायचं असलं तर प्रणिपात म्हणजे नम्रता, शरणागती हे एक आहे. परिप्रश्न, ज्या काही शंका असतील त्या व्यवस्थित विचारायच्या. तर मला वाटतं की हे असं असणार, इथे हे असं कसं लिहिलंय, हे शंका नाही. हा एक प्रकारचा अहंकार आहे. मला काय वाटतंय त्याला काहीही अर्थ नाही, तिथे वाटावाटी नाहीये, वाटाघाटी पण नाहीये. तिथे जे आहे तर ते वेद काय सांगताय, शास्त्र काय सांगताय ते आहे. ते मला कळलं नाही ही शंका आहे. मला त्याचं आकलन होत नाहीये, याचा अर्थ काय आहे, ह्या शंका आहे. आणि अशा शंका श्री गुरूंना विचारायच्या आहेत. सेवा म्हणजे त्यांनी सांगितलेलं व्यवस्थित पाळायचं आहे. सेवेमध्ये जे गरज असते ना तर ते देण्याची ती सेवाच आहे. त्यांना नको असलेल्या गोष्टी त्यांच्या इथे आणून टाकणं ही सेवा नाहीये. त्यांना नको असताना पाय चेपत बसणं ही सेवा नाहीये. सेवा जी आहे ती मुख्य सेवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं आचरण करणं, आपली साधना करणं ही खरी सेवा आहे आणि ती करायची. संदेह त्यांच्याकडनं फेडून घ्यायचा आहे. ईश्वराची व्यवस्था आहे की आपल्याला जर का खरोखरी जाणून घ्यायची इच्छा असली तर ते सांगणारं आपल्याला भेटतातच. श्री गुरु जर का अवेलेबल नसले तर दुसरं कोणीतरी भेटतं, पण आपल्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जातं. ही ईश्वराची व्यवस्था आहे आणि ती 100% सत्य आहे. अनेकांचे हे अनुभव आहेत, माझा स्वतःचा तरी आहेच आहे. म्हणून संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित टवाळी करूची नेणे, जे जे मन अंगीकारी ते ते स्वयं मुक्त करी. तो गुरु नव्हे भिकारी जडे आला, असंच गुरु सांगतायत आता. की जे काही मनात येईल ते मोकाटपणे करत जायचं, काही धरबंध नाही. असं जर का असलं तर त्याला गुरु म्हणूच नाहीये, तो भिकारी आहे. पारमार्थिक हित शिष्याचं, शिष्य कसला तिथे जो काय स्वतःला शिष्य म्हणवतो तो, त्याचं हित होत नाही. त्या हिताचा पूर्णपणे झाडा होतो, पूर्णपणे नाश होतो. कारण तो त्याला गुरु समजतोय आणि हा स्वतः गुरु समजणारा कसाही वागतोय, बेबंद वागतोय. त्याला गुरु म्हणायचं नाहीये. इच्छा होईल तसं मन मुकाट फिरताय, त्याला गुरु म्हणायचं नाही. शम दम उपरम हे जे सांगितलेलं आहे त्याची जर का तिथे काहीही जागा नसली त्याला, तर कसं काय गुरु म्हणता येईल त्याला. म्हणून जे काही वाटेल ते इच्छा होईल तसं कसंही करणं, असा जो वागतो त्याला गुरु म्हणू नका. असं गुरूंची आता वर्णनं सुरू झालेली आहेत. हे तर फार छान आहे पुढली ओवी की शिष्यास न लावी ती साधना, न करवी ती इंद्रिय दमन,
ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे. अडका म्हणजे एक अत्यंत बारकस नाणं होतं. पैशाच्या पेक्षा देखील अडका हे आणखीन लहान नाणं होतं. एका अडक्याला 3 गुरु मिळाले तरी देखील ते करू नयेत. त्यांचा त्याग करावा. कसे? शिष्याला साधनाला साधन सांगत नाही, साधन करायलाच हवं हे सांगत नाही, इंद्रिय आवरायला लागतात हे सांगत नाही, कारण ते स्वतःही करत नसतात, आणखीन शिष्यालाही सांगत नाही. मग इंद्रिय मुकाट सुटलेली आहेत, त्या विषयरूपी रस्त्यावरती इंद्रिय रूपी घोडे धावतायत, मनाचा लगाम पूर्णपणे सैल सुटलेला आहे. कसं काय होणार? तो जीव कुठे जाणार आहे? ते घोडे वाटेल तसे धावून कुठेतरी शेवटी आपटणार आहेत ना. काय होईल त्या जीवाचं? म्हणून इंद्रिय दमन म्हणजे मनाला, इंद्रियाला, सगळ्याला आवडणं, याला शमदम म्हणतात. शमदम न सांगता, साधन न सांगता, मनाला येईल तसं स्वतः वर्तन करतो, आणखीन शिष्याला करून देतो. केवळ शिष्याकडनं काय मिळत आहे तेवढ्यावरती याची नजर असते. असे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे. आपल्याला वाटलं की इथे गुरुत्व आहे म्हणून आपण गेलो, अनुग्रह घेतला, आणि मग लक्षात आलं की हे बरोबर नाहीये. खुशाल सोडून द्यावं आणि योग्य गुरूंच्या शोधात जावं. कारण हे असत गुरु आहे, त्यांचा अनुग्रह हा खरा अनुग्रह नाही. त्यांना सोडून द्यायला कुठचंही काय म्हणूया प्रत्यवाय नाहीये तिथे. असे गुरु खुशाल सोडावेत, अजिबात त्यांच्या बरोबर गुरुत्व बुद्धीने वागू नये. मग गुरु कोण आहे परत? सद्गुरु सांगितले, जो कोणी ज्ञानबोधी, समूळ अविद्याछेदी, इंद्रिय दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणार. इंद्रिय ताब्यात ठेवा, मन ताब्यात ठेवा, त्या मनाला साधनेकडे, त्या ईश्वराकडे वळवा, असं जो सांगतो. जो कोणी ज्ञानबोधी, आत्मविद्या सांगतो. जीव म्हणजे काय आहे, जगताचं स्वरूप काय आहे, ब्रह्म काय आहे, ईश्वर तत्व काय आहे, सगळं त्याला समजावून सांगतो. आणखीन मग अविद्या निर्मित हे जे जग आहे ते खरं नाहीये बाबा, ते मृगजळासारखं आहे, त्याच्यात तू वाघ, पण त्याच्यात गुंतू नको, त्याच्याकडे मिथ्या म्हणून बघ. हे सगळं जो सांगतो ना, तो खरा सद्गुरू असतो. हे जर का नसलं तर सद्गुरू त्याला म्हणूच नाहीये. परत असद्गुरू सांगतायत, अनेक असद्गुरू सांगतायत. एक द्रव्याचे विकले, एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप. द्रव्याचे विकले. आता लक्षणं चाललेली आहेत. अशी लक्षणं जिथे दिसतील तिथे गुरु म्हणून आपण जाऊ नये, हे याच्यातून आपल्याला कळत आहे. पैशाच्या मागे असतात, त्यांचे सो कॉल्ड शिष्य असतात, ते शिष्यांच्या मार्फत आपल्याकडे त्यांची पैशांची मागणी असते. आमच्या आश्रमाला पैसे द्या, आम्ही एवढं एवढं कार्य करत असतो. तर तऱ्हेने पैसे मागितले जातात. द्रव्याचे विकले, द्रव्याच्या मागे लागलेले असतात ते. एक शिष्याचे आखिले. काही जण शिष्याच्या मागे लागतात, अधीन होतात. तुला असं करायचं आहे ना, कर हो, पण मला पैसे दे थोडक्यात. तुला नाही का साधन करायचं, बरं नको करू. शिष्याला मनाला येईल तसं वागायला परवानगी देतात. गुरु जे असतात ते रागावले चालेल, सांगितलं, उपदेश केला, उत्तम आहे. त्यांनी
पूर्णपणे आपल्याकडे दुर्लक्ष करू नये. उदासीन झाले ना तर बियॉन्ड हेल्प म्हणून आपण झालोय असं समजायला हरकत नाहीये. ह्याला आता काही उपयोग नाहीये. कितीही सांगितलं तरी हा ऐकत नाहीये, सोडून दिला, असा त्याचा अर्थ होतो. श्रीगुरु जे असतात तर ते रागावतात, आणखीन हर पद्धतीने आपल्याला त्या मार्गावरती ठेवायचा प्रयत्न करतात. पण शिष्याला मनाला असं वाटतंय मग तोच आपल्याला सोडून जाईल. कसं सोडून जायचं, जाऊन द्यायचं? मग माझ्या शिष्यांची संख्या कमी दिसेल ना. आशा, ही सगळी हव्यास, आशा, माझं प्रसिद्धी व्हावी, माझी शिष्य संख्या एवढी असावी, ती परदेशात देखील असावी, परदेशी माणसं देखील माझे शिष्य असावेत. एकदा असं बघितलं ना की परदेशी लोक एकदा पाहिले होते मी, बस मधनं चालले होते अशाच एका असद्गुरूंच्याकडे. अगदी मुद्दाम साड्या बिड्या सगळ्या पद्धतीने त्यांनी केलेलं होतं. वाईट वाटलं की इतक्या लांबनं ज्ञानाच्या शोधासाठी येत आहेत, आणखीन फसतायत. पण आपण काही करू शकत नाही. असद्गुरु जे आहेत ते स्वतःची अनेक वेळा अशी प्रसिद्धी करतात की लोक भुलतात. द्रव्याचे विकिले, शिष्याचे आखिले, अति दुराशा. माझं हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्या आश्रमात काय काय कार्य चालतं माहितीये का? द्या पैसे. माझा वेळ अत्यंत मौल्यवान आहे, माझ्याशी बोलायचंय, इतके लाख रुपये द्या. सगळ्या पद्धतीने लुटलं जातं या प्रांतात. त्यामुळे प्रांत हा बदनाम होतो. चांगलेही खूप आहेत, पण असे जे थोडे असतात त्याच्यामुळे हा प्रांत बदनाम व्हायला लागतो. म्हणून समर्थ आपल्याला काही काही त्याच्या खुणा सांगतात की कुठे तुम्ही जाऊ नका. एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आखिले. म्हणजे जे पैसे द्यायलाच पाहिजेत असं म्हणतात ना, तिथे जाऊ नये. आपण त्यांचं कार्य दिसतंय आपल्याला, आपणहून दिलं, जेवढं आपल्याला परवडलंय तेवढं दिलं, स्वीकारलं, काही प्रश्न नसतो. पण एवढंच द्या म्हणणारे जे आहे, परत परत द्या म्हणणारे आहेत, एक द्रव्याचे विकिले, द्रव्याच्यासाठी वेडे झालेले असतात. पैसा पैसा पैसा. एक शिष्याचे आखिले, अति दुराशेने केले दीनरूप. जे जे रुचे शिष्य मनी, तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिणी पडली गळा. शिष्याला जे आवडतं तर तसंच त्याला करायला सांगतो. बाळा तुला नॉनव्हेज नाही का सोडवत? बरं खा हो. दारू पाहिजे का? पी ना. असं कसं चालेल? ह्या सगळ्यातनं तमोगुणी पदार्थांपासून दूर गेलंच पाहिजे. त्याला आवडत नाही, पण माझा तो शिष्य पाहिजे ना राहायला. म्हणून जर का वाटेल तसं त्याला मनधरणी केली, त्याला हवं तसं देत राहील, तर ही कामना पापिणी पडली गळा म्हटलेलं आहे. अत्यंत पापी ही इच्छा आहे. मुळात इच्छांचा सगळ्यात त्याग झाला पाहिजे. पण ही जी इच्छा आहे पैशांची, मानाची, याला लोकेशणा, द्रव्येषणा वगैरे म्हणतात, ईशणा, त्यांच्या पलीकडे जायला पाहिजे. पण हे असत गुरु जर का तिथेच अडकलेले असले तर काय उपयोग आहे? आणखीन पुढे सांगतायत की जो गुरु भीड सारू तो अधमा होनी अधम थोरू, चोरटा मैंद पामरू द्रव्य असतो बरा, पण भीड पडते. भीड पडते म्हणजे काय? परत
नाही ना करायचं त्याला, मग कसं काय मी बोलू, अशा पद्धतीने दुखवायला होत नाही त्याच्याच्याने. पण जिथे कल्याणाचं असतं तर तिथे आपल्याला शिक्षा करायलाच लागते ना. लहान मुलांच्या बद्दल शिस्त लावायला लागते ना, तिथे रागवायला लागतं ना. तिथे भीड धरून चालेल का? तसं शिष्य जर का योग्य वागत नसला तर त्याची भीड धरून उपयोग नाहीये. म्हणून त्याला अधम म्हटलेलं आहे इथे. बऱ्याच वेळा शिष्याकडनं मिळतं काहीतरी म्हणून ते अशा पद्धतीने आपल्या कर्तव्यात कुचराई करतात. म्हणजे हा द्रव्यबंधूच झाला ना. असा जो गुरु आहे, चोर आहे, पामर आहे, चोरटा, मैंद, पामरू, नीच आहे, त्याच्या वाटेला जाऊ नये असं समर्थ सांगतात. पामरचा अर्थ जो विधिनिषेध न पाहता पाळता काहीही करतो त्याला पामर असं नाव आहे. असे गुरु जे असले तर कसं होईल कल्याण शिष्याचं? जैसा वैद्य दुराचारी केली सर्वस्वे बोहरी आणि शेखी भीड धरी घात घेणार. वैद्याचं पैशावरती फक्त लक्ष आहे, ह्या पेशंटकडनं मला किती मिळाले पाहिजे. मग त्याच्यासाठी मी अनेक हे करायला लावीन, त्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणूया, अनेक करायला लावीन. बाकी काहीही हे नाही, पथ्य बिथ्य काही नाही. खायचंय तुला, खा. असं असलं तर घात घेणं म्हणजे घातकी येतो, घात करतोय तो. तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा, भीड करून या गोवा घाली बंधनाचा. अशा पद्धतीचा गुरु नसावा. शिष्याचं मन राखण्यासाठी जर का तो प्रयत्न करायला लागला तर देवापासून दूर राहील ना. म्हणून भीड कधी धरून बद्ध राहून उपयोग नसतो. ब्रह्मज्ञान कसं होईल हे बघणं हे त्याचं काम आहे. जेव्हा भीड धरली जाते तर त्यावेळे ब्रह्मज्ञान होणार नाही शिष्याला, बंधन त्याचं तुटणार नाही. म्हणून असे गुरु नसावे. आता वेळ झालेली आहे. पुढलं जे आहे ते परत सद्गुरूंचं व्याख्यासारखं आहे. सद्गुरू कसे असावेत, ते कसे नसावेत, कसे असावेत, ते सगळ्या पद्धतीने आपल्याला समर्थ समजावून सांगतायत. आपण फसू नये, आपण योग्य पद्धतीने जावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे अर्थातच. आता आपण 27 पर्यंत झालेले आहेत आपले. थांबूया इथे. ताई नमस्कार. किती सुंदर आणि छान सगळ्यांना समजेल असं आपण समजावून सांगता हो. अनेकांच्या प्रश्नाला उत्तरं मिळतात. आजचं सेशन तर अगदी डोळे उघडणारं होतं. मला वाटतं खूप भगिनींनी या संदर्भात प्रश्न केले होते. तर आपल्या या प्रवचनानं सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळालीत. खूप सुंदर ताई. समर्थांनी इतकं छान लिहिलेलं आहे, आपण हो लक्ष देऊन वाचलं ना हा, तर सगळी आपल्याला उत्तरं इथेच लिहिलेली आहेत. वाचणं वेगळं ताई, पण समजावून सांगणं आणखीन वेगळं. आणि तुम्ही ज्या पद्धतीने समजावून सांगता ना, तर आणखीन त्या कल्पना आमच्या ज्या म्हणजे जे समजलेलं नाहीये असं भगिनी म्हणतात, ते आणखीन सोपं जातात ते समजावून घ्यायला. हम्म. अप्रतिम सुंदर विवेचन ताई. अगदी बाळाला आई खाऊ घालते ना, तसं तुम्ही आम्हाला खाऊ घालता आहात एक एक घास अगदी प्रेमाने. आमच्याजवळ सगळं शब्दच श्री गुरु साहेब, काही नाहीये माझं याच्यात. उद्या भेटू. श्रीराम समर्थ.